नमस्कार मंडळी, नमस्कार. या न्यारी करायला या 10 वाजले, 10:15. हा. तर आम्ही काही दिवसापासून जरा लवकर न्यारी करू आलो. लवकरच आवरून राहिलं आमचं. मी सांगितलं नाही सकाळी लवकर उठतो म्हणून. आता लोक सगळं आवरून जातो. स्वयंपाकच लवकर होतो. हा तर स्वयंपाक झाला. बापरे, 1 घंटा सगळं काम करून बसलो होतो. आता गावात गेले होते तर आज जाऊन बसलो ना. आता जेवायला बसलो. 11 वाजले. आता 10:15 आणि आता तुम्ही 10 गावात गेल्या होत्या. असं का? हा. तू बाहेर जायला होती ना मा, हा. तर ही म्हणत होती की तुमची माई इकडे तिकडे गुरती. गुरुवारला ते गेले. मी तेल आणलं गावातून, दुकानातून सामान आणलं, जम्पर आणले तिचे. पाय तोच काम करत होती. तो असा गैरसमज नको करून घ्या जाऊ ना. मला काय म्हणजे वैष्णवी शांतायची ते म्हणलं जेव्हाचं व्हिडिओ साठी म्हणलं होतं म्या. भांडणच लावायची तुम्ही बसल्या बसल्या कोण काम करता. शांताजी तर गेलेच नाही. मी काय म्हणे रे वैष्णवी. हा शांत आईच गेली म्हणलं सोन्या म्हणलं जाय होय आईला गप्पा मारत बसून म्हणलं आई तर जेवायचंय. नाही गेलेच नाही. मिशनी वाल्याची बसले जर मिशीन मारूच. ते आमच्या दोघीची कमी होईल पण तुमच्यामुळे तर जास्त भांडणं होईल. आमचं काही होत नाही. पण मग मला हे म्हणणं होतं की असं अंदाजे नको म्हणा जाऊन. तू पहिलं तपास कर की माय काय कामासाठी बाहेर जायले. वैष्णवीने फोन केला होता. आमच्या आत्या तिथे आहे का म्हणजे इथं नाही. म्हणजे तुमच्या आत्या शांताची तिथे. म्हणलं सोन्या होय पटकन तू आजी आज की घरी येणारच नाही म्हणलं. तिकडच बसा जेवायचं इथं. भूक लागून गेली. आपण जेवतो काय सोडून. इतका काय राग आला तुला मग. माय का गुराला गेलती का मग. धरा येतात. माय गुराला गेलती का. भांडणं तर तुम्हीच लावतो खास. काय भांडणं लावतो मी. तर मंडळी जेवायला आजले परत काय आहे? मन लय मोठी पदार्थ आहे आज. पदार्थ आहे आज लय मोठे. तर काय काय पदार्थ आहे दाखवतो तुम्हाला आज. आलूची भाजी, नेयाची भाजी, ती दिलपाशींची भाजी. दिलपाय छान, हा. दिलपसंद हा. म्हणजे ढेमस. डेम्स. म्हणजे कुठे ढेमसं म्हणते, कुठे दिलपसंद म्हणते. आपल्याकडे दिलपसंद म्हणते. हा, तुमच्याकडे आणखीन अल्लक नावा संकई. राती आपण व्हिडिओ टाकला ना डांगराच्या भाजीचा. तर डांगरच म्हणते. आमच्याकडे डांगर म्हणते, काशी फळ म्हणते, कोणी काशी भोपळा म्हणतं. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगितलं काय काय म्हणते ते सांगतो मी. पहा बरं एका फळाला किती नाव आहे वेगळ्या. कोणी लाल भोपळा म्हणतं, बापरे. कोणी भोपळा म्हणतं नुसतं, कोणी गंगा फळ म्हणतं, बापरे. कोणी कोळा म्हणतं त्याला. नाही हो पण मग कोहळा वेगळा राहतो ना. हा, तर असे नाव आहे त्याची. तसं या ढेमशाला बी तुमच्याकडे अल्लग नाव असं काहीतरी. आमच्याकडे ढेमसं बी म्हणतो कोणी आणि दिलपसंद जास्त म्हणतो. हा, तर आज अशी ढेमसाची भाजी केली सोनूच्या मम्मीनं का. हा सोन्याच्या मम्मीने केली ती आज. त्याच्यानंतर कारलं पा सुक्क. सोन्या कसं आहे कारलं खाऊन सांग. खाल्लं त्यानं लई. खाल्लं. आणि लसणाची चटणी आहे. ठेसा. हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे लसणाचा. जास्त आम्ही करत नाही. रोजच्या रोजच. काल नव्हतं केला तर सोनचं पण ध्यान आलं पण आता रोज करायचो थोडासा. लय भारी लागतो. काय कारलं कडून असतं. नाही ना. नाही एकदम हा, मस्त आहे. तर जेवणाचा बेत मस्त आहे आज. बेतचं नाही सोनूच पप्पा. उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्या चिचा होते ना तेव्हा मी आता ना चिचा फोडून त्याला मीठ लावून असे बरणीत ठेवले. कारल्यात टाकलं कट्टे कारलं कडू होत नाही. नाही टाकणंच पडत असतं लिंबू काही कारलं म्हणजे. पण आज ठेवणं लागतं ना आधी करून जितुशी ना. मग तर जेवायला चालू करा ना तुम्ही. जेवता बोला ना. तर असा मेनू आहे मग मंडळी आज. आणि ही चटणी लय आवडती मला लसणाची. लय भारी लागतो. उन्हाळ्यात हिरव्या मिरच्या महाग होत्या म्हणून आपण डोळावाशा भुकटा खाल्ला आहे ना. आता ते हिरव्या मिरच्याची चटणी राहणार आहे. आता इथून पुढे लय सस्ते होणार आहे. काय आताच 10 रुपये पावशेर, 15च्या अर्धा हा. अशा चालू आहे हिरव्या मिरच्या. तर आता सगळ्या भाज्या हिरव्या मिरच्याच वापरायच्या. काल मी पावशेर हिरव्या मिरच्या आणल्या बारीक आणि पावशेर तळाच्या मिरच्या आणल्या. पहिल्या वेळेस बाजारले भारी करून आणला मी 3-4 वेळेस म्हणले. आतालाच म्हणलं सुंठ आज नंतर बाजार करून आणलं नादर म्हणजे कहू. मी त्याला म्हणलं पावशेरच आणा सगळं पण व्यवस्थित आणा. नाही तर हे थैली भरून चालते काही बी घेऊन. तर असं आहे मग मंडळी या जेवायला. तर चला धन्यवाद. बाय बाय.